स्पोर्ट्स आवडते, रायटिंग आवडते, स्टोरी टेलिंगची पण आवड आहे, लिहायची पण आवड आहे. मग ह्या सगळ्याच्या एकत्र असा स्पोर्ट्स जर्नलिझम हा कोर्स नक्की तुम्हाला करता येऊ शकेल. हे तुम्हाला माहिती होतं का? बरेचदा काय होतं, स्टुडंट जेनरिक कोर्स बघतात, पण UK बरेच असे स्पेशलाइज्ड कोर्सेस आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन यांचा मास्टर्स इन ग्लोबल जर्नलिझम या कोर्सबद्दल, की ज्याच्यामुळे तुम्हाला ग्लोबल लेवलवरती चांगलं करिअर आणि चांगल्या जॉब अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. आता हा कोर्स BA, BCom, BSc या सगळ्या स्टुडंट्सना करता येऊ शकतो आणि तुम्हाला याचे जर का डिटेल्स सगळे नीट हवे असतील किंवा तुम्हाला बघायचं असेल की आर यू अ राईट फिट फॉर दिस पर्टिक्युलर कोर्स, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, माझं नाव मयूर यार्दी. सिदोराच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. या चॅनलवरती आम्ही ओव्हरसीज रिलेटेड ॲडमिशनची प्रोसेस, स्कॉलरशिप, त्याच्यानंतर कुठले करिअर्स घ्यायला पाहिजेत, ग्लोबल करिअर कसं करू शकता, ह्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आणि माहिती देत असतो. तुम्हाला जर का याबद्दल माहिती घ्यायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या सर्कलमध्ये, जेणेकरून ज्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची राहील आणि त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आता आपण वळूया आजच्या आपल्या विषयाकडे. मी म्हणलं त्याप्रमाणे आज मी बोलणार आहे युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनच्या एका स्पेसिफिक कोर्सबद्दल, जो आहे मास्टर्स इन ग्लोबल जर्नलिझम. सो स्पोर्ट्स ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला फक्त खेळणं किंवा मला खेळता यायला पाहिजे, मला काहीतरी मैदानी ॲक्टिव्हिटी करता यायला पाहिजे, माझा फिटनेस पाहिजे, असं काही नाही. त्याच्यामध्ये हा कोर्स कोण सिलेक्ट करू शकतं, की ज्याला लिहिण्याची पण आवड आहे, ज्याला स्टोरी टेलिंगची आवड आहे, त्याला छान लिहिता येतं, लोकांशी चांगलं कम्युनिकेट करता येतं. अशा लोकांना सुद्धा हा कोर्स घेता येऊ शकतो आणि त्या कोर्समध्ये त्याच हिशोबाने तुम्हाला कंटेंट लिहिणं, तयार करणं हे एक्सपेक्टेड असतं. त्याच्यामध्ये काय काय येतं तर ॲनालिटिक्स येतात, ब्रॉडकास्टिंग येतं, त्याच्यामध्ये मीडिया इन्व्हॉल्ड असतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा करिअरचा स्कोप हा खूप वाईड असतो. एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांनाच नाव माहिती असलेलं नाव म्हणजे हर्षा भोगले. सो हर्षा भोगले हा काही प्लेयर नाही आहे की ज्यांनी खूप मोठ्या लेवलवरती क्रिकेट खेळलेलं आहे असं, पण ही इज व्हेरी गुड पर्सन इन टर्म्स ऑफ स्टोरी टेलिंग, इन टर्म्स ऑफ डिस्क्रायबिंग द ॲनालिटिक्स, की जे आत्ता काही गेममध्ये चालू आहे, आणि ही हॅज सिलेक्टेड द क्रिकेट ॲज वन ऑफ द पर्टिक्युलर स्पोर्ट्स. सो अशा पद्धतीने हा कोर्स घेऊ शकता तुम्ही. आणि UKमध्ये तुम्ही जेव्हा हा कोर्स करता या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमध्ये, त्यावेळेला तुम्हाला खूप मोठा ग्लोबल लेवलवरती एकदम प्लॅटफॉर्म मिळून जातो. कारण ब्रॉडकास्टिंग ही ओव्हरऑल मोठी इंडस्ट्री आहे आणि ती ग्लोबली आत्ता स्पोर्ट्स रिलेटेड खूप जास्त काम करते, हे आपण बघतोच आहोत. आता युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन म्हणजे UEL ही युनिव्हर्सिटी का, तर एक तर ही लंडनमध्ये आहे, सो इट्स अ सेंटर ऑफ द लंडन, की जिथे तुम्हाला मॅक्सिमम ऑपॉर्च्युनिटीज मिळण्याचे चान्सेस आहेत. व्हेरी फ्रेंडली आणि वेलकमिंग ही कंट्री आहे आणि युनिव्हर्सिटीसुद्धा तशीच आहे. सो तुम्हाला तिथे गेल्यानंतर पटकन गोष्टी आत्मसात करणं शक्य होतं. सो दॅट्स वाय दिस इज क्वाईट गुड युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीजचे स्पोर्ट्स रिलेटेड क्लब्स आणि ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्यांच्याबरोबरचे टायअप्स चांगले आहेत. सो दॅट ॲक्च्युली हेल्प्स यू टू टेक इट फॉरवर्ड ॲज अ करिअर, किंवा कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टींबद्दलचं एक्सपोजर तुम्हाला लगेच मिळू शकतं. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन म्हणजे UEL यांचा कॅम्पस आहे लंडनमध्ये. सो सेंट्रल लंडनमध्ये यांचा कॅम्पस आहे UKमध्ये. सो तिथे तुम्हाला मॅक्सिमम ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. त्याचबरोबर या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीजचे जे मीडिया हाऊसेस आहेत आणि स्पोर्ट्स रिलेटेड जे क्लब्स आहेत त्यांच्याबरोबरचे टायप्स देखील चांगले आहेत. सो जेव्हा तुम्ही हा कोर्स शिकत असाल त्यावेळेला प्रॅक्टिकल लेवलवरती तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करण्याची मुभा मिळू शकते किंवा एक्सपोजर मिळू शकतं, जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल प्रॅक्टिकल लेवलवरती की या गोष्टी कशा घडत आहेत, आणि दॅट कॅन हेल्प यू टू टेक युअर करिअर ऑन अ नेक्स्ट लेवल. आता आपण बोलूया कोर्सबद्दल. त्या कोर्सचं ॲक्च्युअल नाव आहे MA ग्लोबल स्पोर्ट्स जर्नलिझम. म्हणजेच काय, मास्टर्स लेवलचा हा कोर्स आहे विच इज डन आफ्टर द बॅचलर्स. याला 10+2+3 अशा लेवलचं ज्या वेळेला शिक्षण असतं, 10वी 12वी आणि 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर आपण अप्लाय करू शकतो. मिनिमम पर्सेंटेजची रिक्वायरमेंट जी आहे, जी ग्रॅज्युएशनला, ती आहे 55% अँड अबाव. सो 55% अबाव तुम्हाला ग्रॅज्युएशनला असतील तर तुम्ही या पर्टिक्युलर कोर्ससाठी अप्लाय करू शकता. या कोर्सचं ड्युरेशन 12 महिने आहे आणि या कोर्सचा फोकस एरिया आहे स्पोर्ट्स रिपोर्टिंग अँड स्टोरी टेलिंग, डिजिटल अँड ब्रॉडकास्ट जर्नलिझम, मीडिया एथिक्स अँड ग्लोबल स्पोर्ट्स कव्हरेज.
सो ह्या पर्टिक्युलर फोकस एरियामुळे तुम्हाला जे एक्सपोजर पाहिजे आहे, हे एक्सपोजर व्यवस्थित मिळू शकतं आणि तुम्हाला करिअर हे स्पोर्ट्स जर्नलिझममध्ये किंवा स्पोर्ट्स रिलेटेड ॲक्टिव्हिटीजमध्ये करता येणं हे अगदीच शक्य होतं. या कोर्सला जाण्यासाठी IELTSची रिक्वायरमेंट आहे, की जी आहे 6.5 बँड्स आउट ऑफ 9 आणि सब सेगमेंटमध्ये नॉट लेस दॅन 6 बँड ही रिक्वायरमेंट आहे. पण आनंदाची गोष्ट एक आहे, की ठराविक बोर्ड्सना आणि जर का तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे MOI जर का इंग्लिश मीडियममध्ये असेल तर तुम्हाला IELTS वेवर मिळू शकतं. सो दॅट इज टोटली डिपेंडिंग ऑन की तुम्ही कुठल्या बोर्डमध्ये पासआउट झालेला आहात, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यात, आणि तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय आहे. तुम्हाला त्या बोर्डमधनं पासआउट होत असताना जर का इंग्लिशमध्ये मोर दॅन 70% जर का असतील तर IELTS वेवर मिळण्याची तुम्हाला चान्सेस आहेत. आणि मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश जर का असेल तरीसुद्धा तुम्हाला IELTS वेवर मिळू शकतं. या कोर्सला अप्लाय करत असताना युनिव्हर्सिटीज काही स्कॉलरशिपसुद्धा देते. त्या 2 पद्धतीच्या असतात. एक म्हणजे असते की तुमचे ॲकॅडमिक प्रोफाईल कशी आहे, सो तुमचे ओव्हरऑल मार्क किती आहेत, तुम्ही काय शिकलेला आहात, तुमचा IELTSचा स्कोर काय आहे, तुम्ही SOP किती छान लिहिलेला आहे, ह्या बेसवरती तुम्हाला जर का एलिजिबल तुम्ही असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाते. दॅट इज वन. अँड सेकंड इज अ प्रोफाईल. प्रोफाईल म्हणजे काय, बरेच स्टुडंट्स त्यांच्या अंडरग्रॅज्युएटच्या लेवलला कुठल्या ना कुठल्या तरी स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्ड असतात आणि त्यांनी मे बी डिस्ट्रिक्ट लेवल, नॅशनल लेवल अशा लेवलला कुठेतरी त्यांनी पार्टिसिपेशन केलेलं असतं, जिंकलेले असतात, त्याचं सर्टिफिकेशन असतं. तसं जर का असेल तरीसुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळण्याचे चान्सेस असतात. यातले एक महत्त्वाची टिप काय आहे, की तुम्ही लवकर अप्लाय करणं या केसमध्ये महत्त्वाचं असतं. सो अर्लियर यू अप्लाय द बेटर चान्स दॅट यू गेट द स्कॉलरशिप्स. हे झालं स्कॉलरशिपबद्दल. या कोर्सची आत्ताची फी जी आहे ही साधारण 16,500 पाऊंड ही आहे. ही फी चेंज होऊ शकते, इट इज सब्जेक्ट टू चेंज. सो आत्ता ज्या वेळेला आम्ही शूट करतोय त्यावेळेची ही माहिती आहे. त्याचनंतर ही युनिव्हर्सिटी जी आहे ही सेंट्रल लंडनमध्ये आहे. सो ॲज पर द विजा रूल तुम्हाला जे लिव्हिंग एक्सपेन्सेसचे जे फंड्स दाखवायचे असतात, की जे तुमच्या अकाउंटला असायला पाहिजेत आणि लिक्विडेबल फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजेत, ते आहेत 13,761, कारण का ही युनिव्हर्सिटी सेंट्रल लंडनमध्ये आहे. सो हे झाले एक्सपेन्सेस. त्याचबरोबर तुम्ही पार्ट टाईम जॉबसुद्धा तिथे करू शकता. ॲज पर द इमिग्रेशन रूल तुम्ही 20 तास आठवड्यामध्ये काम करू शकता. इट इज नॉट मॅन्डेटरी की बाबा करायलाच पाहिजे, पण जर का तुम्ही करणार असाल तर तिथे तुम्हाला लिव्हिंग एक्सपेन्सेसचे फंड्स मिळवण्यासाठी थोडी मदत होऊ शकते. प्लस तुम्हाला एक्सपोजरही मिळतं, तुमचं जरा नेटवर्क पण चांगलं होऊ शकतं. पण इट इज नॉट मॅन्डेटरी, बट इट इज अलाउड बाय द इमिग्रेशन रूल्स. सो तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा तुमचे फायनान्सेस मॅनेज करू शकता. सो स्कॉलरशिप मिळून तुमचे फंड्स कमी होऊ शकतात. पार्ट टाईम जॉब करून तुमचे फंड्स ओव्हरऑल जे लागणारे आहेत हे कमी होऊ शकतात. I would say कि this university has a very nice course with a affordable fees, with a great location and a nice ranking. या सगळ्या गोष्टी इनोव्हेट टिक होतात. कोर्स झाल्यानंतर तुम्हाला आत्ताच्या नियमाप्रमाणे 18 महिन्याचा स्टेबॅक ऑप्शनसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे, की जेणेकरून तुम्ही तिथे राहून तुम्ही जे शिकलेलं आहात, जे तुम्हाला लर्निंग आलेलं आहे ते घेऊन तुम्ही तिथे चांगले जॉब्स बघू शकता आणि नंतर तुम्ही तुमचा विजा पुढे एम्प्लॉयबिलिटीसाठी एक्सटेंड करू शकता. आता तुम्ही म्हणाल की हा कोर्स तर सुंदर आहे, युनिव्हर्सिटी पण चांगली आहे, सगळं झाल्यानंतर माझे करिअर ऑप्शन्स काय आहेत, या पर्टिक्युलर कोर्ससाठीचे करिअर ऑप्शन्स कुठले कुठले असू शकतात. आय विल टेल यू दॅट. करिअर ऑप्शन्स फॉर दिस पर्टिक्युलर कोर्स इज स्पोर्ट्स जर्नलिस्ट, डिजिटल स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह, कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट स्पेसिफिकली फॉर द स्पोर्ट्स ब्रँड्स किंवा टीम्ससाठी तुम्ही करू शकता. ब्रॉडकास्टिंग अँड मीडिया हाऊसेसबरोबर तुम्ही काम करू शकता. ग्लोबल स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म्स आणि लीग्समध्ये तुम्ही काम करू शकता. जसं आपण म्हटलं तसं की IPL आहे, EPL आहे, बिग बॅश आहेत. नॉट जस्ट क्रिकेट, पण देर आर अदर स्पोर्ट्स ऑल्सो की तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. बॅडमिंटन आहे, स्क्वॅश आहे, टेनिस आहे, टेबल टेनिस आहे, सॉकर आहे. तर सो मेनी स्पोर्ट्स आर देर. सो इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स पण आहेत आणि टीम स्पोर्ट्स पण आहेत. सो ह्या सगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला राहू शकतात. या कोर्सच्या ॲप्लिकेशनसाठी जर का तुम्ही व्यवस्थित वेळेमध्ये सुरुवात जर का केली ना, आय वुड से साधारण 9 ते 12 महिने आधी, एक कोर्स इंटेक चालू होण्याच्या आधी जर का तुम्ही सुरुवात केली ना, तर इट रिअली मॅटर्स. रिझन बिंग, कारण की याच्या कोर्सच्या सीट्स खूप लिमिटेड असतात. असं नाही की खूप सीट्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर खूप स्पेसिफिक हा कोर्स आहे, त्याच्यामुळे तुमची प्रोफाईल चांगली तयार करणं आणि नीट अप्लाय करणं, सो इट नीड्स सम टाईम. चांगलं SOP तयार करणं, तुमची प्रोफाईल CV वगैरे सगळ्या नीट तयार करणं, इट नीड्स टाईम. सो ते तुम्ही व्यवस्थित करून जर का वेळेमध्ये अप्लाय जर का केलं तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्याचे चान्सेस आहेत, कोर्स मिळण्याचे चान्सेस आहेत
तुम्हाला व्यवस्थित फायनान्सेस नीट मॅनेज करून तुमचा व्हिसा होऊन तुम्ही तिथे वेळेत जाण्याचे चान्सेस तुमचे खूप वाढतात आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्ही बऱ्यापैकी तुमचे फंड्स चांगले सेव्ह करू शकता. व्हिसाची प्रोसेस जर का म्हणाल तर अगदी ओव्हरऑल जर त्याला 20 ते 30 दिवस साधारण लागतात. वेन वी पे द फायनल फीज, मग आपला कास्ट लेटर येणार, मग आपण व्हिसासाठीचे सगळे प्रिपरेशन होणार, मेडिकल होणार, त्याच्यानंतर त्याचा जर का असेल युनिव्हर्सिटी वाईज जर का इंटरव्ह्यू तर तो होणार. देन वी आर सबमिटिंग टू द VFS फॉर यू आर गेटिंग युअर व्हिसा. सिन्स व्हिसा इज डिजिटल इट कम्स रिअली क्विक, बट स्टील आय वुड से की ओव्हरऑल प्रोसेससाठी तुम्ही एक महिन्याचं प्लॅनिंग ठेवणं गरजेचं आहे. So this is all about Masters in Global Sports Journalism course at University of East London, which is located at Central London with a QS ranking of 901. जर तुम्हाला स्पोर्ट्स आणि मीडियामध्ये जर का करिअर करायचं असेल तर जनरिकपेक्षा स्पेसिफिक कोर्सकडे जाणं नक्कीच महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी राईट कोर्स आणि राईट युनिव्हर्सिटीसुद्धा निवडणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला जर का तुमची एलिजिबिलिटी जर का चेक करायची असेल या पर्टिक्युलर कोर्ससाठी तर सिधुराशी या टीमशी कनेक्ट करा. वी विल शुअरली हेल्प यू आउट. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सिधुराच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या क्लोज सर्कलमध्ये शेअर करा. ऑल्सो शेअर विथ द पीपल की ज्यांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे ग्लोबल लेवलवरती, की ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहू शकेल. सिधुरा स्टडी अब्रॉड प्रोसेस सिम्प्लिफाईड.